जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर एक मोठा माणूस बनू शकतो। मनोज साळुंखे आज तोरणानगर येथील नवचैतन्य अनाथालय या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती व माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या समेत एक क्षण म्हणून सदिच्छा भेट देऊन त्यांना अन्नदान करण्यात आले। यावेळी आपण आजची ही परिस्थिती आहे त्याला जिद्दीने सामोरे जाऊन देशासमोर आपल्या नवचैतन्य अनाथालयाचे व शहराचे नावलौकिक करावे। त्याचबरोबर आपल्या जिद्दीच्या जोरावरच माणूस मोठा बनत असतो असे मार्गदर्शन यावेळी मुलांना मनोज साळुंखे यांनी केले। तसेच माजी नगरसेवक किशन शिंदे यांनी मनोज साळुंखे हे समाजापुढे एक मोठा आदर्श ठेवत आहेत। आपला वाढदिवस हा कोणत्याही प्रकारच्या पोस्टरबाजीने किंवा गाजावाजाने न करता सामाजिक कार्याने साजरा करीत आहेत असे गौरवोद्गार काढले। यावेळी माजी नगरसेवक मनोज साळुंखे, माजी नगरसेवक किशन शिंदे, रणजित अनुसे, आबा घायतिडिक, जितू पारिक, सतीश भस्मे, सीतारामजी ओझा, कुमार शिंदे, सतीश पाटील, अमित हेगडे, संभाजी शिंगारे, संदीप गवड, श्रीधर देसाई, धनंजय दाहोत्रे, महेश गुरव, सचिन वाजे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर वृत्तांत। कॅमेरामॅन यासीन पकालीसह सचिन खोंद्रे। संभाजी महाराज यांना वंदन करतो आणि उद्या 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे। त्या निमित्तानं आमच्या पूर्ण कमिटीमार्फत, आमच्या या फाउंडेशनमार्फत आम्ही दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची असू दे, छत्रपती संभाजी महाराजांची असू दे, ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतो। कारण त्यांनी जे स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे कष्ट घेतले, जे बलिदान दिले, त्याचा एक त्यांचं दरवर्षी त्या निमित्तानं आम्ही एक जयंतीच्या माध्यमातून एक लोकांना मदत व्हावी, लोकांना काहीतरी एक सामाजिक उपक्रम व्हावा या हेतून आम्ही फाउंडेशन मार्फत आम्ही सतत कार्यरत असतो। आणि उद्याचा दिवस हा छत्रपती संभाजी महाराजांचा जयंतीचा दिवस हा आम्ही एक चांगल्या पद्धतीने साजरा करतो। विविध उपक्रम यामध्ये आम्ही केलेले आहेत बाळांनो। यामध्ये आम्ही काल वृद्धाश्रमामध्ये जेवण वाटपचं नियोजन केलं। आज तुमच्या समेत आम्ही आज इथं भोजन वाटपचा आज कार्यक्रम इथे घेतला आहे। आज परत गोशाळेला चारा वाटप, तसेच उद्या आपल्याला देशामध्ये गोरगरीब रुग्ण जे असतात, जे ॲक्सिडेंट होतात किंवा काही अन्य कारणांनी त्यांना रक्ताची गरज लागते, रक्ताचा तुटवडा या आता गेली 4-5 महिन्यामध्ये आहे, तो रक्ताचा तुटवडा भरून निघण्याकरता आम्ही उद्या रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि त्या निमित्तानं उद्या दिवसभर तो कार्यक्रम होणार आहे। डोळ्यांचं गोरगरीब लोकांना डोळ्यांचं तपासणी ही गोरगरीब लोकांची तिथं त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळं गोरगरीब लोकांना जे डोळे आहेत ते तपासले जातील, त्याच्यावर काही उपचार असतील त्या ठिकाणी ते केले जातील। असे विविध कार्यक्रम, एक महिलांना सुद्धा एक चांगला कार्यक्रम होण्यासाठी आज आम्ही होम मिनिस्टरचा कार्यक्रम भागात राबवलेला आहे। असे विविध कार्यक्रम आम्ही या निमित्तानं ठेवण्यात आलेले आहेत। मुलांना मला इतकंच सांगायचं आहे तुम्हाला, ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमची आमची भेट होते, या निमित्तानं आम्ही दरवर्षी येतोय। मला एवढंच सांगायचं, तुम्ही उद्या देशाचं उज्ज्वल भविष्य, उद्या देशाचं भवितव्य तुम्ही घडवणार आहात। तुमच्यामध्ये या इथून या आव्हाड सरांच्या नवचैतन्याच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध आहे, शिक्षणाची संधी उपलब्ध आहे। खरोखरच या नवचैतन्याचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या जे मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत, त्यांना एक चांगल्या पद्धतीने एक इथं संस्कार, इथं त्यांची वाढ केली जाते, इथं त्यांना शिक्षण दिलं जातं आणि एक घरच्या मुलासारखं इथं सगळं त्यांचा सांभाळ केला जातो। मी खरोखरच त्यांचं आभार व्यक्त करतो की तुम्ही एक चांगलं कार्य करतात। मुलांना तुम्ही शिका, तुम्ही शिकलं पाहिजे। शिक्षण तुम्हाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही। तुम्ही शिकला तर फार भविष्यामध्ये खूप मोठे होणार आहात, कोणी अधिकारी होणार आहे, कोण चांगल्या पदावर काम करणार आहे। विविध ठिकाणी खेळामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवा, जेणेकरून खेळामधून तुम्ही आपल्या या नवचैतन्याचं तुम्ही नाव पुढं देश पातळीवर तुम्ही गाजवू शकता।
अशा पद्धतीने तुम्ही आताही तुम्ही जी कष्ट करा, मेहनत करा आणि आपलं शिक्षण असू दे, आपल्या जिद्दीच्या कष्टाच्या जोरावर मेहनतीनं एक उज्ज्वल भविष्य आपलं घडवा अशी इच्छा करतो, थांबतो आणि पुन्हा एकदा नवचैतन्य आमचे लाडके नगरसेवक मनोजभाऊ साळुंखे यांच्या गौरव समिती यांचा होणारा वाढदिवस विविध उपकरणात साजरा होतोय आणि यानिमित्त तो उपस्थित असलेले सर्वच मान्यवर रणजित अनुज असतील, आबा असतील, भस्मेसाहेब असतील, हे सर्व आमचे एक चिक्कोडीचे जिल्हा सरचिटणीस नवनाळे साहेब असतील, सर्वच इथं उपस्थित. आणि मनोज भाऊनी जी आपली कारकीर्द घडवलेली आहे, एकदम सामान्य कुटुंबातून त्याने काम करत असताना लहानपणापासून त्यांना सार्वजनिक ठिकाणी काम करण्याची आवड होती. त्याने असे करत करत इथंपर्यंत आपण झालं मारलेलं आहे की तिने नगरसेवक झाले. सर्व आपल्या भागातलं काम करत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात. आज त्यांचा उद्या वाढदिवस साजरा होतोय. मी त्यांना पहिला मनापासून शुभेच्छा देतो की तुमचं असंच यशस्वी व्हा. परंतु हे काम करत असताना मनोज भाऊ, तुम्ही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्तिमत्व असताना आमदार साहेबांनी मनोज भाऊंना तिकीट दिलं आणि त्यांनी स्वतः निवडून आले, स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आले. एवढं मोठं कार्यक्रम असताना त्यांनी सामाजिक कार्यात सतत भाग घेत असतात. प्रत्येकाला मदत करायची, कोणी कधीही किती असते 12 वाजता त्यांच्या ऑफिसवर येते, त्यांनी त्यांची काही मदत असते. त्यामुळं काम करत असताना त्यांनी आजची जी गौरव समिती निर्माण केलेली आहे त्यामार्फत कालपासून मला वाटतं कार्यक्रम चालू झाले आहेत. काल उदरशनला जेवण झालं, आज तुमच्या इथं भोजनाचा कार्यक्रम आहे, उद्या डोळे तपासणी आहे, तसेच संध्याकाळच्या वेळा पण कार्यक्रम भरपूर आहेत. हे काम करण्यासाठी त्यांना सदैव प्रोत्साहन देव एवढंच बोलतो आणि मी त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या बालगडच्या विद्यार्थ्यांना मी मोफत शिबिर भरावं असे की मी तुम्हाला आमच्या 33 बालगडतर्फे विनंती करतो. त्या विनंतीला मान द्यावं असे प्रस्ताव तुमच्या समोर ठेवतो. आणि एखाद्या दिवशी तुम्हाला जसं जमेल ॲडजस्टमेंट होईल तसं करा. तर एवढं म्हणून आज बोलले म्हणून लगेच हे करू नका. तुमचे जे निश्चित कार्यक्रम आहे ते कार्यक्रम पूर्ण पार पाडा. आणि एखादा दिवस उरला तर आम्हाला किती आमच्या 8-9 तासामध्ये बोलू, त्या मुलांचं एक हरकीची तपासणी करावं असे विनंती करतो. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.